शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती जोपासली आहे। ज्यावेळेस दादा भुसे यांना शिक्षण खाते मिळाले तेव्हापासून बोगस शिक्षकांची पळापळ, खोटे आयडी कार्ड, संस्था चालकांची मनमानी, अनेक शाळांचं नवीन इमारतींचे काम अशा अनेक कामांमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपली कामगिरी 100% चांगली केल्याचे बोलल्या जात आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना ज्येष्ठ लेखक कवी यशवंत गोसावी यांनी झालेल्या आज या कार्यक्रमात समाजाविषयी शैक्षणिक विषय दुजाभाव नसावा, प्रत्येक समाजाला सन्मानाने जगावं, कारण यशवंत गोसावी हे स्वतः भटक्या विमुक्त जाती जमातीचे असून त्यांच्या भावना आज देखील विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्यांना हवं ते शासनामार्फत मदत मिळत नाही। तसेच ज्या योजनांचा लाभ गरीब विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे तो परिपूर्ण मिळत नाही। आज नाशिक विभाग, मालेगाव, धुळे, जळगाव जिल्ह्यामधून अनेक भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। म्हणून शिक्षण मंत्री यांनी सखोल चौकशी करावी। तसेच आरटी अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांचे नाव आले नाही, त्यामध्ये जळगाव जिल्हा नंबर 1 असून या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी फॉर्म भरून देखील अनेक संस्था चालकांच्या लफडेबाजीमुळे गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं नाही, तरी त्यांच्या संस्थेला मोठा निधी दिला जातो। गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याची देखील सखोल चौकशी करावी ही मागणी यावेळेस व्यक्त केली जात आहे। शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी प्रत्येक संस्था चालकांच्या सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी सर्वसामान्य पालक व भटक्या विमुक्त जाती जमातीमधून केली जात आहे। या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले, ज्यांच्या वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक शूरवीरांचं व्याख्यान मिळतंय, ते आमचे सहकारी मित्र माननीय यशवंतजी गोसावी सर। मला वाटतं की गोसावी सर जरी कोणत्या वेगळ्या पक्षाचे प्रवक्ते जरी असले तरी पण त्यांचं जे मूळ शिक्षक आणि प्रवचन म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून जी भूमिका राहिलेली आहे, मला वाटतं की मालेगावला अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि मगाशी साहेब म्हटलेत की पक्ष राजकारण हा तात्पुरता काही क्षणापुरता भाग असतो, पण संबंध अनेक वर्ष हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्रातली मुलं पुढे गेली पाहिजेत, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था हे सगळं बाजूला ठेवून तुम्हा आम्हाला माणूस म्हणून पुढे येता आलं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची एक थीम आपण घेऊन पुढे चालत आहोत। शिक्षण खातं असेल, शेती खातं असेल, ही अतिशय संवेदनशील खाती आहेत। शिक्षण विभागामध्ये काम करत असताना अनेक नवनवीन उपक्रम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत, याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे। आणि तो अभिमान एवढ्या करता आहे की आपण जे मगाशी सांगितलं की अनेक उपक्रम शाळा चालू असल्यानंतर गावाच्या गाव त्या ठिकाणी आली, त्याचं कारण असं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदा बी पावले, ही उक्ती जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितली। मराठी शाळेमध्ये मुलं तेव्हा येतील जेव्हा मंत्र्यांची मुलं नातू मराठी शाळेमध्ये शिकतील, आणि आपण आपली नातवंड ज्यावेळी मराठी शाळेमध्ये पाठवली तेव्हा इतर राज्यानं त्याचं अनुकरण केलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.